एमपीएससी करताना प्रेम जुळल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. या लव्ह स्टोरी बऱ्याचदा पोस्ट निघाल्या की अंगावरची चिलटं झटकावी तशा झटकून टाकल्या जातात. पण आता अशाच एका ब्रेकअपनं प्रेयसीची मिळालेली पोस्ट गेलीच आहे, पण सोबत प्रेयसीच्या बापाला जेलमध्ये जावं लागण्याची चिन्ह आहेत. त्याचं झालं असं की मार्चमध्ये औषध निरीक्षक या पोस्टसाठी एमपीएससी कडून परीक्षा घेण्यात आलेली. जूनमध्ये त्याचा निकाल लागला. पास झालेल्या पोरांच्या जुलैमध्ये मुलाखती झाल्या. सिलेक्ट झालेल्यांची यादी प्रसिद्ध झाली. पण मुलाखतीच्या दिवशी आयोगाला एक मेल मिळाला ज्यात चाळणी परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला गेलेला. रीतसर आयोगानं तपासणी केली. हा पेपर रद्द होतो, पण यात एक मोठा ट्विस्ट समोर येतो. पेपर फुटलाय हे ज्यानं उघड केलं त्यानं फक्त आपल्या प्रेयसी सोबत ब्रेकअप झाल्यानं तिला परीक्षा आधी पेपर मिळाल्याचं कळवलं होतं. ब्रेकअपचं दुःख कमी झाल्यावर त्यानं यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोपर्यंत उशीर झालेला. ही परीक्षा अगोदरच वादात होती, पण आता आयोगाने ही परीक्षा रद्द केली आहे. पुन्हा एकदा ही परीक्षा नव्यानं घेतली जाणार आहे. पण या घटनेनं राज्यभर मोठी खळबळ उडाली. एकाच्या चुकीचा फटका आता शेकडो विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीला बसणार का, असा प्रश्न विचारला जातोय. तिथंच ही परीक्षा रद्द झाल्यानं कित्येकांची स्वप्न ही क्षणात चूर झाले. त्यामुळं काय घडलंय नक्की या ड्रग्स इन्स्पेक्टरच्या परीक्षेत? हा पेपर रद्द का केला गेला आणि एक ब्रेकअप लोकसेवा आयोगाचा पेपर रद्द करायला कसं कारणीभूत ठरलं, हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक या पदासाठी 29 जुलै 2025 ला एक जाहिरात काढण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 22 मार्च 2026 ला चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी नंदुरबारमधील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या अमृत पाटील यांची मुलगी ऋतुजा हिनं देखील फॉर्म भरलेला. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांची इच्छा होती की यावर्षी काहीही करून आपल्या पोरीला एमपीएससी मधून पोस्ट निघालीच पाहिजे. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी बेहत्तर. यातूनच अमृत पाटील यांनी नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला. आपल्या पोरीला पोस्ट निघाली पाहिजे, काही ऍडजस्ट होईल का, अशी विचारणा केली. स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणाऱ्या प्रवीण पाटीलच्या अशाही वरपर्यंत ओळखी होत्या. त्यानं सांगितलं काम होईल, पण खर्च करावा लागेल. अमृत पाटलांनी सहमती दर्शवली. प्रवीण पाटलांनी 12 लाख रुपये द्यावे लागतील असं म्हटल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर प्रवीण पाटीलनं हातपाय हलवायला सुरुवात केली. आपले कॉन्टॅक्ट्स वापरले आणि या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न हे परीक्षेच्या अगोदर मिळवण्यासाठी रणनीती आखली. त्यानुसारच एमपीएससीच्या या औषध निरीक्षक परीक्षेच्या समन्वय अधिकाऱ्याची जबाबदारी असणारे सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते यांनी 294 प्रश्नांचा संच चोरी केला. हा संच 19 मार्चला एमपीएससी कार्यालयाच्याच पार्किंगमध्ये नकाते यानं अभिजित लेंडवे याच्याकडे दिला. आता अभिजित लेंडवे कोण, तर अभिजित लेंडवे हा अवर सचिव दर्जाचा अधिकारी आहे. त्यानंतर लेंडवेनं त्याच पार्किंगमध्ये तो संच गोपाल मराठेकडे सुपूर्द केला. आता गोपाल मराठे कोण, तर गोपाल मराठे देखील कक्ष अधिकारी आहे. 20 मार्चला गोपाल मराठे याच्याकडून प्रवीण पाटीलनं पार्किंगमध्ये तो संच म्हणजे प्रश्नपत्रिका स्वीकारली आणि त्या बदल्यात त्याच्याकडे 5 लाख रुपये दिले. यानंतर ही प्रश्नपत्रिका नाशिकमधल्या पाथर्डी फाटा इथं अमृत पाटील यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. तिथं अमृत पाटील आणि त्यांची मुलगी ऋतुजा पाटील या दोघांच्या हातात ती प्रश्नपत्रिका दिली गेली. आता यानंतर ऋतुजाकडे प्रश्नपत्रिका आल्यानंतर तिनं या प्रश्नपत्रिकेवरून अभ्यास करायला हवा होता. तिच्या वडिलांना देखील हेच अभिप्रेत होतं, पण नाही. ऋतुजावर त्यावेळी आशिकी सवार झालेली. इकडं आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आपला बाप नैतिकता नावाची गोष्ट पायदळी तुडवून पोरगी पास व्हावी यासाठी लाखोंची किंमत मोजत होता, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत होता. पण त्यांचीच मुलगी ऋतुजा इकडं वेगळीच गाणी वाजवायला लागली होती. एमपीएससीचा अभ्यास करतानाच ती गौरव पाटील याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. गौरव पाटील देखील एमपीएससीची तयारी करत होता. आपल्याकडे प्रश्नपत्रिका आलीये, आपण ती आपल्या बॉयफ्रेंडला देऊ, दोघं सोबत अभ्यास करू, सोबत अधिकारी होऊ आणि संसार थाटू, अशी स्वप्न ऋतुजानी पाहिली. त्यानुसार तिनं लागलीच गौरवला आपल्याकडं प्रश्नपत्रिका आली याची माहिती व्हॉट्सअपवरून दिली. गौरव देखील आपल्यासोबत अधिकारी व्हावा हा तिचा कदाचित उदात्त हेतू असावा. पण ऐन पेपरच्या आधी या दोघांचं भांडण झालं. या भांडणातनं त्यांचं ब्रेकअप झालं आणि ऋतुजानं आखलेली स्वप्न एका झटक्यात तुटली. पण ऋतुजा लगेच मूव्ह ऑन झाली. पण गौरवचा मात्र देवदास झाला होता आणि या देवदासवरून तो एखाद्या जखमी नागास
कन्वर्ट झाला. त्याचं काळीज त्याच्या प्रेयसीने काढून घेतलं होतं. त्यामुळे आता ऋतुजा पास झाली तर आपल्याला ते विसरून जाईल, तिला धडा शिकवायला हवा असा विचार गौरवनं केला. ती माझी नाही तर कुणाचीच नाही या उक्तीला अनुसरून त्यानं ऋतुजाला अगोदर प्रश्नपत्रिका मिळाली याचा भांडाफोड केला. ही माहिती थेट आयोगापर्यंत गेली. नंतर गौरवला आपण काय करून बसलो याची उपरती झाली. त्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. पोलिसांच्या तपासात हा सगळा घटनाक्रम आता उघड झाला. कौटिल्य अकादमीचा संचालक असणारा प्रवीण पाटील याच्यासोबतच ऋतुजाचे वडील आणि प्रश्नपत्रिका ही आयोगातून बाहेर नेणारे अधिकारी या सगळ्यांनाच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पण या प्रकरणातली हाईप ही आहे की आपली पोरगी अधिकारी व्हावी यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्या अमृत पाटीलला यापूर्वी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. विचार करा, जो माणूस आपल्या पोरीचं फक्त चांगलं व्हावं यासाठी राज्यातल्या हजारो कष्टकरी मुलांच्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर आपल्या पैशांच्या घमेंडीवर पाणी फिरवतो, तो आदर्श शिक्षक कसा असू शकतो? सध्या या प्रकरणासोबतच त्याला मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा राज्यात चर्चेत आला. तिथंच दुसरीकडे या प्रकरणावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून एमपीएससीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले एकतर 2-2, 4-4 वर्ष भरत्या होत नाहीयेत, आता क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतची जबाबदारी एमपीएससीवर दिली. पण तिथंही लिकेजेस आहेत. सरकारमधली लोक इथं गोंधळ घालतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी पेपर फुटीवरून थेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन मूळ प्रश्नपत्रिका आणि फुटलेले प्रश्न हे माध्यमांसमोर आणले होते. त्यांनी या प्रकरणात मोठी आक्रमक भूमिका घेतली. खरं तर या संपूर्ण पेपर फुटीच्या प्रकरणात एकाच विद्यार्थिनीपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली अशी माहिती पुढे येत होती. मात्र रोहित पवारांना हे अमान्य आहे. रोहित पवारांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वास्तव हे आहे की राज्यभर कार्यरत असणाऱ्या एजंट्सच्या रॅकेटद्वारे हे पेपर प्रत्येकी 40 लाख रुपयांना विकले गेले आणि या गोष्टीची आयोगाला कल्पना होती. आयोगाने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी याचा तपास अहवाल हा सार्वजनिक केला पाहिजे. आम्ही आयोगाला काही एजंटची नावं दिली होती, त्याचं काय झालं हे देखील आयोगानं सांगितले पाहिजे. सोबतच या पेपर फुटीवरून आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली. या ड्रग्ज इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षा फुटीचं प्रकरण बाहेर येण्यात आणखीन एका मुलाचं नाव हे राज्यात अगत्यानं घेणं गरजेचं आहे. त्याचं नाव सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे अहिल्यानगरमधील ऋषिकेश गांगुर्डे. खरं तर ही ब्रेकअप स्टोरी बाहेर येण्यापूर्वीपासूनच ऋषिकेश या परीक्षेत घोळ झालाय असं म्हणत होता आणि त्यासाठी न्याय मागत वन फिरत होता. त्याची पोलीस स्टेशनलाही तक्रार घेतली गेली नव्हती. तेव्हा त्यानं सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर हे प्रकरण राज ठाकरेंपर्यंत गेलं, रोहित पवारांपर्यंत गेलं आणि आता हा पेपर रद्द झालाय. आता पुन्हा नव्यानं ही परीक्षा होणार आहे. पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या, कुठल्याही पाठबळाशिवाय राज्यातल्या मुलांना न्याय मिळवून देणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डेचं आता सगळीकडून कौतुक केलं जात आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? पेपर फुटीचे प्रकरण रोखण्यासाठी एमपीएससीनं काय उपाययोजना करायला हव्यात? वारंवार ज्या पद्धतीनं पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत त्यावर सरकारनं नक्की कसं नियंत्रण मिळवायला हवं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.